हे गाईज, गुड मॉर्निंग. सो सकाळचे 8:30 वाजले आहेत आणि फायनली आता आम्ही चाललो आहोत एका स्पेशल ओकेजनसाठी माझ्या बेस्ट फ्रेंडच्या घरी. मी आणि माझी बहीण चाललो आहोत आणि काय स्पेशल ओकेजन आहे ते तर तुम्हाला कळणारच आहे. पण आम्हाला जाताना सकाळी ऑटो भेटत नव्हती. रॅपिडो बुक केली, पण रॅपिडो पण 2-3 कॅन्सल झाल्या आणि आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता. मग फायनली एका अंकलने सोनूकडे पाहून आम्हाला ऑटोमध्ये बसवलं, कारण की आमच्या इथून सकाळची मोस्टली शेअर ऑटो भेटते स्टेशनला जाण्यासाठी. आम्हाला जायचं होतं घाटकोपरला. सो ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही पटकन पोहोचलो तिच्या घरी. सो तिथे गेल्यानंतर मग तिचा मेकअप वगैरे सगळा झाला आणि ही आहे दीपिका, जी खूप छान अशी रेडी झाली आहे. सोनूने तिला खूप सुंदर रेडी केलं आहे. तुम्ही तिच्या ॲक्टिंगवर जाऊ नका, बिकॉज ती खूप ओव्हर ॲक्टिंग करते. बघा, ही आहे सायली, पुण्यावरून आली आहे बिचारी. 4:15 वाजता निघाली आहे मी, 4:15, आणि आम्ही 8:30 पावणेला निघालो. आणि ही बया 5ला उठते. काय पहिल्यांदा 5 वाजता उठून आमच्या फ्रेंडशिपला 11 वर्ष पूर्ण झाले, पण या 11 वर्षामध्ये आमची बॉन्डिंग तितकीच स्ट्रॉंग आहे जितकी आधी होती. आम्ही नेहमी एकमेकींच्या सुखात आणि दुःखात नेहमी अवेलेबल असतो. काहीही सिच्युएशन असो, पण एकमेकींना जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही नेहमी कुठूनही येऊ, पण येऊ. तिथे बाहेर मुलाकडचे येणार आहेत, त्यासाठी सगळे घरातले वाट बघतात आणि मॅडमचा डान्स चालू आहे. हा बालिशपणा हिच्यामधला कधी जाईल माहीत नाही. आता आम्ही रेडी झालेलो आहोत. ही आहे ब्राईड आणि आम्ही आहोत ब्राईड्स मेड. आणि ॲज युजल प्रिया आम्हाला कधीच फोकसमध्ये घेणार नाही आहे. इवन दो आज ब्राईड आहे, इट्स ऑलवेज गोइंग टू बी हर, नो मॅटर व्हॉट. येस, मैत्री म्हणजे काय? एकमेकांना झेलणं, आणि आम्ही तिघी एकमेकींना खूप झेलतो. सो तुमच्याकडे अशी फ्रेंडशिप आहे का? मला नक्की सांगा.